इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथमधील वालधोनी नदीवरील अतिक्रमणावर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे। आज नदीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मनसेने आज उपोषण केले होते। नगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी नदीवर कामाला स्थगिती देत ठेकेदाराने पुन्हा काम सुरू केल्यास त्याला ब्लॅक लिस्टेड केले जाईल असे सांगितल्यावर मनसेने पाणी पिऊन उपोषण सोडले। तसेच ठेकेदाराने पुन्हा काम सुरू केल्यास त्याचे स्वागत बांबू आणि काठ्यांनी करण्यात येईल असे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले। अंबरनाथ पूर्व येथील लोकनगरी बायपास जवळील गोविंद तीर्थपुलाजवळून वाहणाऱ्या वालधोनी उपनदीवर अतिक्रमण होत असल्याचा आरोप अंबरनाथ सहकारी सामुदायिक शेतिकी सोसायटीने काही दिवसांपूर्वी केला होता। स्मशानभूमीजवळील लोकनगरी पुलाच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात जेसीबी तैनात करून माती टाकून बांधकाम देखील सुरू करण्यात आलं होतं। वालधोनी नदी ही उपनदी नैसर्गिकरित्या वाहते, मात्र या बांधकामामुळे नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होणार होता। त्यामुळे नदीपात्रात पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती। अंबरनाथ सहकारी सामुदायिक शेती संस्थेच्या जमिनीतून ही उपनदी वाहते। या जमिनीबाबतचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे। तरी न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करून हे बांधकाम सुरू असल्याचं समोर आलंय। जिल्हाधिकारी ठाणे, तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून हे बांधकाम थांबवण्याची मागणी देखील करण्यात आली होती। तरी देखील ठेकेदाराकडून मनमानी कारभार सुरूच असल्याने आज अंबरनाथमधील मनसेचे कल्याण जिल्हा मनसे उपाध्यक्ष शैलेश शिर्के आणि मनसे पदाधिकाऱ्यांसह रहिवाशांनी लोकनगरी बायपासजवळ आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती। उपोषणाची दखल घेत पालिकेने नदीतील अनधिकृत बांधकामांना स्थगिती दिली आहे। याआधी देखील पालिकेस या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता, तरी देखील बांधकाम सुरूच होतं। त्यामुळे आता ठेकेदाराने मनमानी करून काम सुरू ठेवल्यास ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केले जाईल असा आश्वासन पालिकेने पत्राद्वारे दिले। तरी देखील बांधकाम सुरू असल्याचं निदर्शनास आल्यास मनसे स्टाईलने बांबू आणि काठ्यांनी ठेकेदाराचं स्वागत केलं जाईल असा इशारा शैलेश शिर्के यांनी दिलाय। इथे जेव्हा अनधिकृत बांधकाम होत होतं तेव्हा आम्ही सह्यांची मोहीम घेऊन मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास ते आणून दिलं होतं। मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात जी मीटिंग झाली त्याच्या मुख्याधिकाऱ्यांनी तडवी व अतिक्रमणचे संकेसाहेब यांना आदेश केले होते का तुम्ही जागेवर जाऊन त्या जागेची स्थळ पाहणी करा आणि त्याचा अहवाल मला सादर करा, तोपर्यंत त्या बांधकाम व्यावसायिकाला काम बंद ठेवायचे आदेश दिले होते असं आमच्यासमोर तोंडी सांगितलं होतं। आम्ही ते एक्सेप्ट केलं। आम्ही 5-6 दिवस शांत राहिलो, पण इथं बघितलं तर काम चालू होतं। त्याच्यानंतर आम्ही सीओ साहेबांना परत भेटलो का साहेब काम चालू आहे, तुम्ही दिलेला शब्द कॉन्ट्रॅक्टरनी मनावर घेतलेला नाही। तर सीओ साहेबांनी त्या दिवशी 29 तारखेला त्याला लेखी आदेश काढले। लेखी आदेश काढूनसुद्धा आम्ही परत जागेवर आलो तर परत काम चालू होतं। परत आम्ही सीओ साहेबांना त्याचे फ्रेश फोटो पाठवले, त्यांच्या परत निदर्शनास आणून दिलं। तर सीओ साहेबांनी सांगितलं का आम्ही त्याला आदेश केलेले नाही तर त्याला ब्लॅकलिस्ट करू किंवा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू असे त्यांनी हे केलं। तर आज आम्ही नाईलाज असतो परत काल रात्री 7:30 वाजता सीओ साहेबांना लाचचे फोटो पाठवले का काम चालू होतं। त्याच्यानंतर इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं का रात्री 3:30 वाजेपर्यंत काम चालू होतं। म्हणून आम्हाला आज नाईलाज असतो 1 मेच्या रोजी उपोषण करणं भाग पडलं। तर आत्ता नगरपालिकेचे कर्मचारी येऊन त्यांनी आम्हाला एक लेटर दिलं का सदर ज्या कॉन्ट्रॅक्टरला आपण त्यांनी मेल आमचा एक्सेप्ट केला आहे काय आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढील आदेश होतोच काम बंद ठेवतो असं त्यांनी आम्हाला पत्र पाठवलं आहे। आणि काल नगरपालिकेने अजून एक 30 तारखेचं आम्हाला पत्र दिलं, त्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे का जर कॉन्ट्रॅक्टरनी ऐकला नाही तर आम्ही त्याला ब्लॅकलिस्ट करू, अन्यथा त्याचं टेंडर कॅन्सल करू असे आम्हाला पत्र पाठवलं त्यांनी। पण पहिली गोष्ट याच्यात जे सिटी इंजिनियर येतात त्यांचा खूप मोठा रोल असतो, तहसीलदारचे जी माणसं असतात त्यांचा खूप मोठा रोल असतो, कारण त्यांच्यावर त्यांची मालकी असते। त्याच्यामुळे आपण जर एखाद्याला काम थांबवायला गेलं तर तो बोलतो तुझा काय वास्ता याच्यामध्ये। त्याच्यामध्ये याच्यावर कायमस्वरूपीचा मार्ग काढायचा असेल तर तहसीलदार मॅडमनी नदीचे पात्र किती रुंद पाहिजे, किती वारुंद पाहिजे हे कायमस्वरूपी फायनल केलं पाहिजे। ही एक असे जे त्याच्या उपनद्या असतात त्यांच्यामध्ये अतिक्रमण न व्हायसाठी हा एकमेव उपाय आहे। आम्ही हे 3 वर्षा अगोदर जेव्हा नदीक्रम उपक्रम जेव्हा राबवला तेव्हा तहसीलदार मॅडमच्या निदर्शनास आणून दिलं होतं का जिथून उगम चालू होतं तिथपासून तर एंडपर्यंत जर तुम्ही तो प्रवाह किती लांब असला पाहिजे ते जर तुम्ही मार्किंग दिली तर जागरूक नागरिकसुद्धा तिथं अतिक्रमण होऊन नाही देणार, कारण त्याला पण समजतं तुमचा बोर्ड तिथं लावलेला असतो महसूलचा का इथं अतिक्रमण होऊ नये। पण जाणून बुजून महसूलचे अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करतात, त्याच्यामुळे वारंवार वाद होतात आणि असे नगरपालिका बिगर बघताय अशी टेंडर काढतात, मग त्याच्यामुळे असे आंदोलनांनी मोर्चे काढण्यास भाग पडतं। आमचं त्यात समाधान झालेलं आहे पत्राच्या अनुषंगाने। जर नाही झालं तर आमचे कार्यकर्ते उद्या इथं हातात
काट्या लाट्या घेऊन उभे असतील. आम्ही अपेक्षा बाळगतो का त्यांनी काम करू नये पत्रात दिल्याप्रमाणे, पण जर समजा काम चालू झालं तर 2 वेळा आम्ही तोंडी सांगून झालं, 3ऱ्या वेळेला आमचे कार्यकर्ते स्वतः ह्याच ठिकाणी काट्या लाट्या घेऊन उभे राहतील आणि सर्वस्वी काही झालं तर त्याला प्रशासन जिम्मेदार राहील. उपोषण आज तुर्तास संपवलेलं आहे, मागे घेतण्यात आलं नाही की हे कारवाई सुरूच राहणार आहे. मुळात वालधुनी नदीमध्ये जे अतिक्रमण सुरू होतं त्या अतिक्रमणाविरोधात हे आज 1 मे दिवशी शैलेश शिर्के यांच्यावर उपोषण सुरू होतं. मुळात नगरपालिकेने यापूर्वीच ठेकेदाराला काम बंद करण्याचे आदेश दिले होते, पण त्यानंतर देखील काम सुरू होतं म्हणून आज हे उपोषण केलं होतं. तर आज नगरपालिकेने दुसरं एक पत्र दिलेलं आहे आम्हाला, ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या ठेकेदाराला आम्ही काम बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तरी देखील त्यांनी जरी काम सुरू ठेवलं तर त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येईल असं लेखी पत्र नगरपालिकेने दिलेलं आहे. त्याचप्रमाणे ठेकेदाराने स्वतः देखील एक लेखी पत्र दिलेलं आहे की तो याच्यापुढे कोणतंही काम करणार नाही. जो मूळ उद्देश होता की वालधुनी नदी संवर्धन आणि वालधुनी नदीमध्ये कोणतंही अतिक्रमण होऊ नये, कामाला आमचा विरोध नाही आहे, पण काम ज्या प्रकारे जसं DP प्लॅनमध्ये आहे त्याप्रमाणे व्हावे ही आमची इच्छा आहे आणि यापुढे काम होणार नाही याची दक्षता घेऊ. परंतु तरी देखील इथे ठेकेदार काम करण्यास आला तर संविधानिक मार्गाने आज उपोषण आम्ही केलेलं आहे, पण पुन्हा इकडे ठेकेदार काम करण्यास आला कोणताही ऑर्डर नसताना तर आम्ही त्याला इकडून पळून लावणार एवढं नक्की.